हॅलो. नम आहे अ, ताई तुम्हाला आता वेळ जमणार आहे? हो. आहे. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. काय कशा म्हणताय? आहात? मस्त, मस्त. तुमचं काय चाललंय मालेगाव? माझं पण मस्त, मस्त. हां ना. हां, हां. खूप दिवसांनी मग आला ताई फोन तुमचा. हो ना, मध्ये काही वेळच मिळाला नाही. सारखं काही ना काही चालूच होतं. अच्छा, अच्छा. हं, हं. हां, हां. सांगायचा आता अनुभव? सांगता का आता? हो, हो. सांगते, सांगते. सांगा, हां, सांगा. हां. हां, हां. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. हां, मला नाही का आता माझा वाढदिवस होता 26 तारखेला. 26 मार्च. हो, 26 अरे मार्चला. वाह! तुम्हाला उशिरा का असेना माझ्याकडनं वाढदिवसाच्या खूप स्वामीमय शुभेच्छा ताई. धन्यवाद ताई. हं. तर काय झालं, मी 26 मार्चला वाढदिवस होता. त्याच्या अगोदर 10 दिवसा अगोदर मी महाराजांना विनवणी केली, की मला गिरनारला बोलवा. हां. हां, हो, तर हो. तर म्हटलं, "स्वामी आई, मला नाही का खूप गिरनार जायची इच्छा आहे. तर माझ्याकडनं एवढ्या 10,000 पायऱ्या चढल्या जाणार नाही. हां. रोपवेने जाईल, पण 5,000 पायऱ्या पण चढण्याची मला ताकद पाहिजे," हां, म्हटलं बरं हां, का. हां, हां, हां. आणि मग नेमकं काय झालं, स्वामींनी गिरनारला काही बोलवलं नाही मला. अच्छा. हां. हां, आणि मी गुरुवार पण पकडले होते महाराजांचे. हां, तर हां. ज्या दिवशी माझा तिसरा गुरुवार होता, त्या दिवशी हं. आपली रामनवमी पण आली आणि हं. रामनवमी पण आणि माझा वाढदिवस पण आला त्या दिवशी. हां, हां. आणि मिस्टरांनी काय केलं, म्हणजे माझा वाढदिवस 4 दिवस, 5 दिवस अगोदर असताना मला बोलले, की आपल्याला अक्कलकोटला जायचं. अच्छा. हां, म्हटलं म्हटलं "हां, चालेल." म्हटलं, "ठीक आहे." म्हणे, "आपण 25 तारखेला जाऊ." म्हटलं, हां. "चालेल." म्हटलं. मला काय वाटलं, की माझ्यासाठी म्हणताय बुवा हे असं वाढदिवसानिमित्ताने. अच्छा. तर हां. आणि नेमकं त्यांनी पण मनात काहीतरी आखडी धरली होती. म्हणजे नाही का तुम्हाला बोलले मी त्यांना कॅन्सर झाला होता आधी. हो ना, हो ना. हो, हो. तर त्यांना नॉर्मली जखम वाटत होती तोंडात. भाचीचं लग्न होतं, तर मग हां. तिकडे गेलो आम्ही. तर मग उजागरा वगैरे झालेला. मग ते तोंड परत आलेलं त्यांचं. मग त्यांना आता भीती परत? वाटायला लागली. हो, परत. त्यांना वाटलं अरे आपल्याला बापरे! काहीतरी स्पॉट दिसतोय. म्हणून त्यांनी महाराजांना विनवणी केली आणि गुढीपाडव्यापासून ते केंद्रात जात नव्हते मध्यंतरी. हां. तर मग त्या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवसापासून ते केंद्रात जायला लागले. हां, आणि त्यांना नाही का मुजरा काही घालता येत नव्हता. ते असे वरूनच म्हणजे असं हात जोडूनच दर्शन घ्यायचे. हां, पण हां. गुढीपाडव्यापासून ते महाराजांना मुजरा घालायचं पण शिकले ताई. मला तो अरे एक वाह! आनंद झाला. अरे वाह! हां, जी व्यक्ती नतमस्तक होत नव्हती, ती व्यक्ती आता गुडघ्यावर बसून नाही का नमस्कार करायला लागेल. हं. आणि मग त्याच्यानंतर लगेच त्यांनी मग ते जायला सुरुवात केली. हां. आणि मग त्याच्यानंतर मग ते बोलले असतील महाराजांना, की 4-5 दिवसात मला जर बरं वाटलं, तर मी अक्कलकोटला येईल. आणि मग ओह! मग नेमकं ती जखमही चांगली झाली ताई आणि अक्कलकोटला पण निघालो आम्ही बरं का. ताई हां. मध्ये-मध्ये डॉक्टर चेकिंगला बोलवत नाही का त्यांना? हां, ते पण सांगते ना ताई. मग मी तुम्हाला बोलते ना, आम्हाला नाही का गुरुवारी दवाखान्यात दाखवायचं होतं बरं का यांना. बरं, बरं. हां. मग बुधवारी मला काय बोलले, की आपण ना म्हणे डॉक्टरांना दाखवून देऊ. तर अच्छा. म्हणे चालेल म्हटलं, "हो, उद्या गुरुवार आहे. गुरुवारी उद्या येतात सर्व, तर आपण दाखवून देऊ." ताई दुसऱ्या दिवशी सरांचा फोटोच पाहिला स्टेटसला डायरेक्ट. ओह! म्हणजे नाही, ते सरच एक्सपायर झाले. काय? हो, त्यांचं? हो. बापरे! ज्यांच्याकडे आम्हाला दुसऱ्या दिवशी जायचं ना, ते सरच एक्सपायर झाले डायरेक्ट. अरे, 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 अरे रे! बघा ताई, ती व्यक्ती दिवसातून किती पेशंट काढत असतील आणि त्यांनाच म्हणजे रोज लोकांना सांगायची ती, की काळजी घ्या, काळजी घ्या, काळजी घ्या. आणि सर स्वतःचीच काळजी घ्यायला विसरले. काय अटॅक आला का? अटॅक त्यांना म्हणजे नाही का सकाळी इकडे मालेगावला येण्यासाठी ते वॉशरूमला वगैरे तिकडे गेले असतील, ते तिथेच म्हणजे पडलेले दिसले घरच्यांना. कुठे राहायचे ते? नाशिकला. म्हणजे खूप ते डॉक्टर ना? हो, डॉक्टर नाशिकला राहत होते. मग खूपच ते वाईट तिथे झालं. तिथे यायचे का ते व्हिजिटला? व्हिजिटला आमच्या गावाला यायचे ते. अरे, आणि मग अरे, अरे! हो, वय खूपच म्हणजे किती असेल आम्हाला हो ताई त्यांचं? तरी वय काही नाही, मला तरी वाटते त्यांची मुलगी 10वी-12वी ला असेल. अरे, कमी वयात आलं हो हां, ते हो, पण. हो. आणि जी व्यक्ती बघा ना मॅडम सर्वांना म्हणजे अशी सांगत होती ना ताई, हां. की काळजी घ्या, काळजी घ्या आणि त्यांचंच स्वतःचं बघा कसं म्हणजे नाही का परमेश्वराने त्यांना कुठेतरी म्हणजे थोडे दिवस नाही का अजून पाहिजे ठेवायला पाहिजे होतं. हो. मुलांचं थोडीच असं करायला पाहिजे. आणि स्वामींचा मी एवढा मोठा फोटो दिला होता ना यांच्या ऑपरेशन झाल्यानंतर त्यांना खूप हं. आनंद झाला होता. ताई म्हणे, "मी माझ्या हॉलमध्ये लावेल" म्हणे हा फोटो.
अय्या बघा. खूपच वाईट झालं ते एक. हां. आणि मग गुरुवारी आम्हाला त्यांच्याकडे जायचं होतं. त्यांची अशी बातमी मिळाली. मग हं. आम्ही पण म्हटलं आता महाराजांवरच सोडू. आता कोणत्या डॉक्टरकडे लागलीच दाखवायचं नाही का. हो, आता हो. 7 वर्षापासून त्यांची सरांचीच ट्रीटमेंट चालू होती यांना. बरोबर, मग बरोबर. हां, मग आम्ही गेलो अक्कलकोटला निघालो. रात्री मग संध्याकाळी 4-5 वाजता इथून निघालो. हां. आम्ही रात्री 12:30-1ला आम्ही तुळजापूरला पोहोचलो. हां, आणि हां. त्या दिवशी अष्टमी होती. तुळजापूरला निघालो ना, मग हां, हां. रात्री 12 नंतर नवमी लागून जाते. बरोबर. हां. मग आम्ही तिथे रूम वगैरे केला. हे बोलले, की मला काय इच्छा होती, की आपण अक्कलकोटला यावेळेस मुक्काम करू. हां. काकड आरती भेटेल, सकाळची आरती भेटेल आपल्याला. या हिशोबाने मला जायचं होतं अक्कलकोटला मुक्कामाला. हां, हां. आता रस्त्याने यांना आळस वगैरे येत होते. मी म्हटलं नका नाही का उगाच रिस्क नाही घ्यायची म्हटलं जाऊ दे आपण इथंच झोपून घेऊ हां, तुळजापूरला. हो, हो. सकाळी लवकर उठलो 4-5 वाजता सर्वांच्या अंघोळी वगैरे झाल्या आणि दर्शनाला गेलो. तर हां. अभिषेकची तयारी चालू होती म्हणजे देवीला अंघोळ घालणं चालू होतं. हां, हां, हां. त्याच्या हां, हां. मग ते सर्व पूजा वगैरे म्हणजे देवीचं दर्शन वगैरे घेतलं. बाहेर आलो हं. आम्ही. बाहेर येऊन मग आम्ही अक्कलकोटला निघालो. अक्कलकोटला निघालो बघा ताई मला असं वाटलं आता महाराजांची आरती गेली. हं. हं. हां, हां. आणि तिथे अक्कलकोटला पोहोचलो आणि गेटवर गेलो आम्ही त्या दरवाजाकडून म्हणजे महाराजांकडे आपण एंट्री करतो तिकडे. हां, ते हां. लोकं म्हणायला लागले, की "चला, चला, चला पटकन मंदिर बंद करायचं. गेट बंद करायचं." मी म्हटलं, "का बरं?" म्हणे, हं. "अहो ताई आरती आहे ना," म्हणे, "आता म्हणून बंद करायचं." म्हटलं, "अहो माझे हं. मिस्टर गाडी लावायला गेले. येऊ द्या," म्हटलं त्यांना. हां. "बरं ताई लवकर आले तर घेतो," म्हणे मध्ये. म्हटलं, "असं नका करू हो दादा घेऊन घ्या त्यांना." मग हां. यांना म्हटलं माझ्या मैत्रीण वगैरे पण होत्या सोबत. म्हटलं, "अगं त्यांना पाहुण्यांना कॉल कर म्हणजे ते येतील पटकन." हं. आणि मध्ये गेलो ताई माझं कुठे चित्त लागायचं, की आपण दर्शन घेतो आणि ज्या व्यक्तीने आपल्याला आणलं त्यांचं दर्शन नाही झालं तर आपल्याला कसं वाटेल? बरोबर, म्हणून बरोबर. माझं लक्ष पूर्ण त्यांच्याकडेच होतं. मी म्हणायची, "स्वामी यांना पण दर्शन घेऊ द्या हो, मग मग म्हणजे गेट हं. बंद होऊ द्या." हां. तितक्यात हे पण आले. मग मी महाराजांचं दर्शन घ्यायला मुजरा वगैरे केला. तेवढ्या गर्दीत पटकन खाली वाकून हां, हां. आणि मध्ये दर्शन करायला गेली. हं. आणि बघा म्हणजे मी स्वामींना खूप म्हणत होती, की मला आरती पाहिजे होती तुमची. घरूनच चाललं होतं आरती हां, हां. मिळायला पाहिजे. आणि तिथे गेलो ना ताई हां. म्हटलं, "स्वामी मला नाही का हो," म्हटलं, "मी माहेरी आली," म्हटलं, "मला काहीतरी माहेरचं पाहिजे," म्हटलं. हां. लगेच त्यांनी माझी ओटी भरली. आई गं! हां, म्हणजे नाही का माझ्याकडे त्या हं. नारळाचा प्रसाद दिला, फुलांची माळ दिली, हां. खडीसाखर दिली मला त्यांनी बरं का. म्हणे, हां. "ताई ओटी करा ना," म्हणे, "ओटी घ्या," म्हणे, "ओटी घ्या." हां. आणि मग मी लगेच ओटी घेतली. मला परत रडायला आलं, की बाई गं म्हटलं, "बघ हं. महाराजांनी माझी ओटी भरली हां." हां, हां, हां. आणि लगेच खाली एक पुजारी बसले ते एक उभे होते ना, त्यांनी ओटी करायला लावली. हां. खाली बसलेले पुजारी होते ना, म्हटलं, "दादा," म्हटलं, "आज माझा वाढदिवस आहे," म्हटलं, "मला हं. भरभरून आशीर्वाद द्या," म्हटलं, "महाराजांचा." हां, हां. त्यांनी काय केलं, तिथे पावलं होते ना ताई, त्याचा चंदनाचा टिळा मला लावला. अय्या! हां, हो. आणि त्या पादुकांचा चंदनाचा टिळा माझ्या कपाळी लावला आणि मला परत बोलले, की "ताई ओटी घ्या हो," म्हणे. ओह! "महाराजांची इच्छा असेल," म्हणे, "ओटी घ्या," म्हणे. आता मला वाटलं यांनी भरली, परत हे कसं काय भरतात? नाही म्हणे, "महाराजांची इच्छा असेल," म्हणे. त्यांनी हं. परत मला पेढ्यांचा बॉक्स दिला ताई, परत नारळ वगैरे दिलं बरं का. बापरे! हां, हां. हां, डबल उलट करली मला आणि मला हाकललं पण नाही ताई तिथून कोणी. मला असं अय्या! वाटलं नाही का हाकलून देतील मला आणि मी हां. महाराजांनाच म्हटले, "अहो महाराज नीट बघू पण नाही देत म्हटलं तुम्हाला लगेच म्हणजे असं हां, काढून हां. देतात म्हटलं बाहेर." तर यावेळेस नाही का त्यांनी हाकललं पण नाही ताई मला. मला किती वेळ बापरे! उभंच राहू दिलं. हो, भरभरून दर्शन दिलं महाराजांनी बापरे! आणि थोडं बाहेर निघालो आणि मग लगेच बसलो खाली. मागून कसला आवाज येतोय का ताई? हां, 1 मिनिट. हां, हां. तर मग महाराजांनी डबल ओटी भरली आणि मी थोडी पुढे गेली बरं का ताई. हां, हां. आणि लगेच सर्वजण आम्ही खाली बसलो. हां. म्हटलं आता कसं आरती भेटेल आपल्याला नाही का एक हां, उत्सुकता असते हां, आरती हां. भेटेल, आरती भेटेल म्हणून. तिथे बरोबर. बसलो तर त्यांनी परत उठवून दिलं. "उठा, उठा," म्हणे, "इथे नका बसू," म्हणे. आई. "आता आरतीचा टाईम आहे, इथे नाही बसायचं," म्हणे. मग हां. ताई तो मागे तो एक फोटो लावलेला असतो बघा महाराजांचा. हां, हां, हां. तिथून थोडेसे पुढेपर्यंत लोकं बसवले आणि नंतर बाकीचे उठवून दिले त्यांनी. हां, हां. म्हटलं, "स्वामी आई उठवायचं नाही हो," म्हटलं, "खूप अपेक्षा." मला रडायलाच येत होतं. आई ती आई गं! कुठे बसू मी? लगेच एक माणूस मला आवाज देतो, "इकडे या, इकडे या." हां. तो गाभारा नसतो का ताई असा चौकोनी बनवलेला तिथे नाही का हो, 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 वाचन हो. करत असतात. तिथे मग नाही का रामनवमीचा रामाचा सोहळा चालू होता ताई. हां. अय्या! हां. लगेच मला कोणीतरी असा तिकडनं हात केला. मग मी परत म्हटली, "मीच का?" म्हणे, "हो, हो, या, या." आई आणि नाही गं! का माझी मैत्रीण, तिचे मिस्टर आणि तिची पोरगी आणि आम्ही दोघं तिथे गेलो ताई.
आणि हां. आमची अजून एक मैत्रीण आणि तिचा नवरा बाहेरच राहून गेले, तिचे दोघं मुलं. 4 हां. जण बाहेर राहून गेले. आम्ही आणि 5 जण मध्ये आलो. आलो ना, तर रामाचा पहिला पाळणा चालू होता ताई. म्हणजे नाही का, एक प्रवचन वाह! प्रवचन सारखं होतं बरं का. हां, हां. तर ताई ते प्रवचन पूर्ण ऐकायला मिळालं. म्हणजे रामाचे 9 महिन्याचे 9 ते पाळणे वगैरे त्यांनी ते पूर्ण ऐकलं हां. हां, हां. रामनवमीचा तो रामाचा पाळणा पण हलवायला मिळाला ताई. अरे रामाचा प्रसादही वाह! मिळाला. तुम्हाला सांगते अजून स्वामींची आरती पण मिळाली. हां. वाह! आणि किती इतकी शांततेत बसून सर्व मिळालं. मला वाटलं मला हाकलून देत आहे बुवा आता असं आई नाही का. गं! हां, हां. हां. आणि सर्व मिळालं ताई. आणि विशेष म्हणजे ताई त्या रामनवमीचा जो प्रसाद होता ना सुंटाड्याचा हां, हां. तो सुंठवडा. हां. प्रसाद यांनी ना गपकन तोंडात टाकला. बरं का. यांना हां, अजिबात हां. तिखट चालत नाही. पण हां. यांच्याकडनं नाही का त्यांना वाटलं असेल काहीतरी साधं नाही का असं हो, हो. लाडूचा चुरा टाईप वगैरे काहीतरी असेल बुवा. यांनी काही ते टेस्ट घेतली नाही. हां. कोणीच टेस्ट घेतली नाही. पटकन त्यांनी दिला आणि आम्ही हातावर घेतला ताई. हो, ताई हो. तो सुंठाड्याचा प्रसाद यांनी खाल्ला. यांना तर एवढंसं पण तिखट चालत नाही. पण तो पूर्ण जीभ पूर्ण आग व्हायला लागली बरं का. अय्या! अ, हां. हां, 5-10 मिनिटं खूप कसं तरी झालं त्यांना. दोघे कानं बंद करून घेतले त्यांनी अरे, आणि अरे, एकदम अरे, अरे! शांत बसून गेले. एकदम रिलॅक्स बसून गेले. म्हणजे नाही का हं. डोळ्यातून पाणीच निघत होतं ताई. पण काय सांगावं तुम्हाला त्या स्वामींचा आणि रामाचा प्रसादाचा. बापरे! हां. प्रभू रामचंद्रांनी आणि स्वामीरायांनी त्यांची जीभ डायरेक्ट शांतच केली. काय म्हणता? म्हणजे ती जखमच डायरेक्ट बापरे! गायब म्हणजे झाली. अंगावर शहारे येतायत हो, हो. हो. तो सुंठाडा त्यांनी घेतला. पण त्या दिवसापासून त्यांची जीभ अशी मुलायम आणि स्मूथ झाली अशी. आणि वॉव! ते आणि त्यांना तिखट पण नाही लागत आहे ताई त्या दिवसापासून जेवणाला. किती छान वाटतंय ताई नाहीतर ऐकून. नाहीतर जेवणामध्ये नाही का टप-टप आसू गळायचे त्यांचे जेवत असताना. बापरे! तर मला ते म्हणतात आता 5 दिवसापूर्वी की 4 दिवसापूर्वी म्हणे, "अगं त्या दिवशी सुंठाड्याचा प्रसाद खाल्ला ना" म्हणे, हं. "तर माझी आगच थांबली" म्हणे जिभेची म्हणे. वाह! हां, त्या दिवशी मला तेवढ्या मिनिटाला खूप त्रास झाला म्हणे 10 मिनिटं. पण हं. तिथून नाही का मला खूप बरं वाटायला लागलं म्हणे. म्हटलं अगं तर मग मी नेमका काय? ताईंना हा सांगेल म्हटलं अनुभव फार हा मोठा आपलावाला. अनुभव आहे ताई हा. हो, हो. आणि मग मी यांना म्हटली, "का हो," म्हटलं, "आता समाधी मठापर्यंत जाऊ द्या ना," म्हटलं, "एवढ्या लांब आलो, आज माझा वाढदिवस आणि का मला मग समाधी मठात पण दर्शनाला जायचं." बाकीचे नाही म्हणत होते. पण हां. मी यांना म्हटलं, "अहो असं नका करू ना, घेऊन चला," म्हटलं. मग बाकीच्या माझ्या ज्या मैत्रिणी होत्या ना, त्यांच्या मुलींची एक्झाम होती दुसऱ्या दिवशी शुक्रवारी. हां, हां, हां. त्याच्यामुळे मग ते घाई करत होते. मग आम्ही परत गेलो बरं का. यांना म्हटलं 5 मिनिटं नाही का मी लगेच आली म्हटलं पटकन म्हटलं समाधी मठात दर्शन घेऊन म्हटलं. हां, हां. ताई तिथे काय म्हणजे नाही का तिथे पण नाही का त्या ओट्याच्या खालूनच दर्शन मिळतं आपल्याला बरं का. हां, हां. तिथे 2 पुजारी बसलेले असतात प्रसाद वगैरे तीर्थ वगैरे द्यायला आपल्याला. तर बरोबर. त्या हं. दिवशी नाही का तिथं कोणीच बसलेलं नाही. डायरेक्ट नाही का तो हं. ओटा चढून दर्शन मिळत होतं. म्हणजे स्वामींचं आणि आपलं अंतर फक्त 4-5 पावलांचं. वाह! एवढ्या जवळून मला स्वामी मठातलं म्हणजे नाही का हं. दर्शन मिळालं समाधीचं. इतकं सुंदर वाटलं आणि तिथे पण हां. नाही का त्यांनी मला परत म्हणे, "ओटी करा ताई." म्हटलं, "बाई माझं काय नशीब आज मला ओटीच करायला लावताय आणि प्रसादच देताय." मला भरभरून म्हणजे हे वाटलं. आणि किती मग छान. चोळप्पाच्या वाड्यामध्ये गेलो मध्ये. हं. तिथे त्या विहिरीचं मग दर्शन झालं. परत नाही का मध्ये महाराजांचा असा मग कुडता वगैरे लावलेला, रुद्राक्षांची माळ वगैरे. तिथे हां. पण नाही का पावलांना मला त्या दिवशी त्या कोणीच बोललं नाही. डायरेक्ट स्पर्श करू दिला नाही. तर ते स्पर्श करू देत नाही कधी-कधी नाही. नाही का. हो, हो. हां, कधी-कधी ते देवाचं डोक्यात घालतात आणि हं. कधी-कधी घालत पण नाही. आता मी वर्षातून 5-6 चक्कर जाते ताई. पण हं. कधी-कधी खूप छान दर्शन मिळून जातं. तर त्या दिवशी मला नाही का मस्त म्हणजे त्या पावलांना मी असं स्पर्श केलं ना ताई, हं. तर असं म्हणजे लाकडी कडावा होत्या ताई त्या. हं. महाराजांच्या. तर अक्षरशः असं वाटत होतं, की मी महाराजांच्या बोटांना स्पर्श करते. असं जाणवलं ताई मला वाह! डायरेक्ट. हो, असं स्पर्श झालं मला ते टोकांचं डायरेक्ट. असं आणि स्मूथ दर्शन झालं. पूर्ण हात ठेवला ना मी पादुकावर, तर हं. मला असं वाटत होतं जसे महाराजांचे असे मुलायम पावलं वाटत होते ते डायरेक्ट. मी बापरे! म्हटली, "स्वामी आई माझ्या अंगावर काटा आला हो आई. किती हं. छान स्पर्श झाला." म्हटलं मला. मी मनातल्या मनात बोलली. हं. आता पण मला फील होतंय ताई तसं नाही का. हं. असे मुलायम पावलं एकदम असे म्हणजे ते कडावा किती कडक असतात. पण मी हो. त्यांच्यावर मला महाराजांच्या पावलांचा भास झाला ताई मला डायरेक्ट. मी वाह! म्हणते आणि मला परत रडायला आलं त्या पावलांवर डोकं ठेवून. मी हं. म्हटले, "आई काय माझं आज पुण्य नाही का माझा आज वाढदिवस आहे, पण मला आयुष्यात म्हटलं पहिलं काहीतरी असं सुंदर माझ्या नवऱ्याने काही दिलं असेल, तर हाच एक मला दिला असेल, की माझ्या आईपर्यंत मला पोहोचवलं. बरोबर माझ्या आहे. माहेरी मला घेऊन गेले बुवा असं." खूप खरंय, खूप छान खरंय, वाटलं खरंय. ताई. हो, इतका सुंदर प्रवास झाला तो.
मागच्या वेळेस तुम्हाला दत्त परिक्रमेचा बोलली होती ना, हो, ऍक्सिडेंट झाला हो, होता म्हणून. हो, हो. हो. पण ह्या वेळेस अजून इतकं सुंदर छान वाटलं. किती छान वाटलं भरभरून ताई ओटी ऐकून हो. मला. ओटी पण भरभरून म्हणजे ओट्या भरल्या माझ्या त्या दिवशी माहेरी गेल्यानंतर नाही का लेकीची कशी ओटी हां, भरतात. हो. असं. ओटी भरली, प्रसाद दिला, पेड्यांचा प्रसाद दिला. खूप छान वाटलं ताई. किती आणि विशेष मस्त म्हणजे रामनवमीचे 9 पाळणा पण मला ऐकायला मिळाला. ऐकायला रामाचा मिळालं. पाळणा हलवायला मिळाला. तुम्हाला सांगते स्वामींच्या म्हणजे आरती मिळाली. आणि खूप सुंदर वाटलं. इतका गारवा वाटत होता ताई त्या हॉलमध्ये बसून. तिथे काहीच नाही. खूप गरमी होत होती. पण तिथे हं, जेव्हा बसली ना ताई, हं. अशी काही ऊर्जा होती ना, इतकी गारवा असं कोणीतरी अंगाला स्पर्श करून कशी एखादं असं झुळूक हो, जातं. हो, हो, हो. हो, इतकं इतकं सुंदर वाटत होतं ताई त्या दिवशी डायरेक्ट. ताई तुमचे हो. दिवस खूप छान-छान येणार आहे. हो, खरंच आहे. तसंच यायला पाहिजे ताई तुमच्या येणार, तोंडात येणार, साखरपुडा करून. होणार. काय कमी आ केलं सांगा तुम्हाला यावेळेला? हो. काहीच नाही, काहीच नाही. भरभरून प्रेम दिलं मला माझ्या स्वामींनी. कुठलीच खरंच, कमी नाही खरंच, केली. खरंच. आणि त्याच्यानंतर ताई आज नाही का, आज हनुमान जयंती बरं हं, का. आणि सकाळी पहाटे-पहाटे मला स्वप्न पडलं ताई. मी हं. तुम्हाला बोलली होती ना, माझी शेती पण घेतली ती मला स्वप्नात हो, आली हो, ती. हो. सांगितलंच वाटतं मी तुम्हाला. हां, काय नाही, नाही, काय नाही. माहिती. हं. नाही का आम्ही आधी शेती पण माझ्या स्वप्नात आली होती. जसं मी स्वामींचं करायला लागली ना, हां, हां. तर मग मला शेती पण असं लाल कलरची माती, पेट्रोल पंपाची लाईन गेलेली आणि हं, शेताच्या बाजूला बांध असतो ना आपला, हां. बांधापासून खोल दरी. अच्छा. हां. खोल दरी, खूप खोल दरी. असं हं. स्वप्न पडलं होतं ताई मला आणि ते बापरे! स्वप्न खरं झालं. हो. म्हणजे 5-6 दिवसांनी मिस्टर गेले ना, तर त्याच शेतात गेले आणि त्या आमच्या ओळखीच्याच माणसाने नेलं यांना तिथे आणि हं, सांगितलं, की "अशी-अशी शेती आहे, तर घेतोस का?" तर हे हं, बोलले, "हां, ठीक आहे. मला जर आवडली तर घेऊन टाकेल." हे हं. गेले ना ताई, तर यांना मी आधी स्वप्न सांगितलं होतं. सेम तेच स्वप्न पूर्ण झालं ताई. अय्या! हो, हो. ती शेती पाहून आले आणि घरी आल्यानंतर 4 दिवसांनी मला म्हणतात, "चल तयारी कर." म्हटलं, "कुठे जायचं?" म्हणे, "चल आपल्याला एका ठिकाणी जायचं." गेलो ना ताई तिथे लगेच मला ती शेती म्हणजे मी जी स्वप्नात बघितली ना विटकरी कलरची माती वगैरे सेम स्वप्न म्हणे, "अगं तुझं स्वप्न खरं करायला घेऊन चाललं." आणि नेमकं हं. काय झालं ताई आता त्या शेतीला गिऱ्हाईक आलेलं आहे आमच्या हां. बापरे! आणि ती आहे 3.5 एकर आणि आता मला आज दत्त पौर्णिमेचं आता आमचा विषय काय चाललाय, की ती कोरड आहे ती विकून टाकू आणि आपण कुठेतरी एकर दीड अगदी एकर मस्त. खरंय, खरंय. बागायत घेऊ बा आणि आपल्या जवळ घेऊ असं नाही का. हं, बरोबर. होईल ते पण हां, पूर्ण हां. होईल ते आणि तुमचं. नेमकं काय झालं ताई आज सकाळी पहाटे-पहाटे मला हनुमंतरायांनी असं स्वप्न पाडलं ताई. मला आता माहित नाही, पण मी आज तुम्हाला सांगून देते ते स्वप्न नाही का. हां, हां. म्हणजे बघा आज हनुमंत जयंती मला माहित नाही बरं का. म्हणजे काल परवाला माहिती होतं, की हनुमंत जयंती आहे बुवा असं हां, हां, हां. गुरुवारी हां. आणि गुरुवारच्या दिवशी आता हे पहाटे-पहाटे आज माझा गुरुवार उपवास पण होता ताई हं, स्वामींचा. हं. हं, हं. आणि मग मला स्वप्न पडलं, की स्वप्नात आता असं दिसलं मला, की माझ्या गावापासून, माझ्या घरापासून 16 किलोमीटर आणि 16 पावलं. अरे बापरे! हां, नाही 16 किलोमीटर आणि 6 पावलं पुढे चालली, की तिथे 2 झाडं आहेत आजूबाजूला आणि हां. तिथे ढोरांना बांधतात ना असं एखाद्या लाकडाला लावून सण ढोरं बांधतात बघा असे. हो, हो, हां, हो. हां. तर त्यांच्यामध्ये त्या दोघं झाडांमध्ये एक हनुमंताची मूर्ती पडली हां, हां. आणि ती मूर्ती उलटी आहे आणि तिथे सोन्याचा गदा होता पूर्वीच्या काळामध्ये तो. तर बापरे! तो गदा आता याचा आहे काय म्हणतात दगडाचा आणि ते हनुमंतराया म्हणतात, की "तू मला इथून वरती काढ." आता बघा हं, ताई, ते मला माहित नाही खरं होतं की नाही, पण आज असं स्वप्न पडलं, की ते हनुमंतराया मी हनुमंताला भाऊ म्हणते. हं, बरं का ताई, हं. की हनुमंतराया माझा भाऊ आहे. तर मी भाऊ म्हणतो, की ताई मी इथे उलटा झालोय आणि इथले लोकं भुताचं शेत म्हणतात म्हणे याला." अगो बाई! म्हणजे इथले लोकं मला घाबरतात बुवा आणि तिथे एक छोटीशी झोपडी पण आहे आणि बरं. तर आता कसं हं. शेताची हौस, ती झोपडीची खूप आम्हाला हौस हां. हां, हां, तर हां. तर तो शेतकरी माणूस म्हणतो, की "ताई इथे शेतामध्ये कुठेच मटण चालत नाही म्हणे बनवायला." हां. बरं, हां. ते स्वप्नामध्ये मला कोणीतरी सांगतं, की "ताई" तो शेतकरी सांगतो, की "इथे मटण बनवायला चालत नाही. हं, फक्त ह्या झोपडीमध्ये त्या शेवटच्या कोपऱ्याला मटण बनवू शकता तुम्ही हं. आणि ते पाणी तिथेच कोपऱ्याला टाकू शकता" म्हणे. हां, बरं का. हां, हां. आणि इथे एवढ्या एरियात मटण चालत नाही आणि मग नाही का बाहेरून तपास लोकं सांगायचे, की ती भुताची शेती आहे. तर हनुमंतराया मला सांगतात, की हे लोक भूत-भूत म्हणतात. मी भूत नाहीये, मी तुझा भाऊ आहे. माझी पूर्वीच्या काळामध्ये मला ह्या शेतावर वरती होता. कालांतराने ह्या लोकांनी मला इथं पुरून टाकलंय.
हा. अरे तर बापरे! हां. तर तू मला वरती काढ. माझा म्हणजे असं नाही का उदो उदो जोरात नको करू. हां, हां. फक्त मला छोटासा ओटा बांध आणि तिथं माझी स्थापना कर. मी तुझ्या आयुष्यभर तुझ्या सोबत असेन. ओह! हो, असे ते हनुमंतराया मला सांगतात. हं. आणि मी म्हणते, की "भाऊ, मी जर तुला काढलं ना म्हटलं वरती, तू माझ्या स्वप्नात नाही येणार म्हटलं कानबाई मातेसारखा. हां, हां. हां, तर मी तुला तिथेच राहू देते. म्हणजे तू रोज माझ्या स्वप्नात येशील." "नाही नको असं नको करू म्हणे. मला तू वरती काढ म्हणे. मी सोबतच राहीन म्हणे तुझ्यासोबत. तू जिथे जाशील ना मी तुझ्या मागे मागे राहील म्हणे." बापरे! हां, हां. आणि असंच बोलले आणि मी म्हणते, "खरंच ना भाऊ? खरंच ना?" म्हणे, "हो गं, मी खरंच तुझ्या मागेच आहे. असंही तुझ्या पाठीशी येईन, तेव्हा मी पाठीशी राहील. तू फक्त मला वरती काढ." आणि लगेच बरोबर. मला जाग आली ताई. हो. आई गं! हां, मग मी मिस्टरांना म्हटलं, "अहो, मला आज असं-असं स्वप्न पडलं, पण तिथे हनुमंतराया उलटा पडलाय," म्हटलं. म्हणजे नाही हं. का डोकं खाली वरती पाय झालेत त्याचे. हां, हां. काय माहिती ताई आता. आणि जिथे आता आमचा शेतीचा विषय चाललाय ना, त्या गाव फक्त आमच्या गावापासून 16 किलोमीटर आहे. काही नाही का? असणार काहीतरी. हां, हां. आणि नक्कीच आहे. हां, आणि 2 दिवसापूर्वी मला असा फोन आला होता आमच्या नातेवाईकांचा, हां, की 20 गुंठा शेती आहे, तर घेता का? तर मी म्हटली की मुलगी हां. शिक्षण चालू आहे बा, मग प्रेम पण इंजिनिअरिंग करतोय म्हटलं. तर ठीक आहे म्हटलं, आता काय आमची अडचण आहे, आता तर काही शक्य नाही म्हटलं. तर हां. लगेच हे मला 2 दिवसांनी परत हे मला सांगायला लागले, की "अगं आपल्या शेतीला गिऱ्हाईक आलं." मी म्हटले, "अहो मला तर 2 दिवसापूर्वी सांगितलं होतं," म्हटलं, "ते पाहुण्यांनी." म्हणे, "मला हं, का बोलली नाही?" म्हटलं, हं. "आता मला काय माहिती तुम्हाला ऑफिसला आलंय बुवा असं कोणीतरी गिऱ्हाईक असं सांगितलं." हां. तर ताई बघा त्या हनुमंतरायाचं पण आज स्वप्न असं पडलं, तर आज दिवसभर पासून नाही का मी विचारातच पडली. म्हटलं खरंच असं असेल का? खरंच होईल का? हां. पहिलं जसं झालं तसं आता होईल का? हां. आणि हे बाई. म्हणता, "अगं आज हनुमान जयंती म्हणे, तू हं, म्हणजे जाऊ दे ते हनुमंतरायांची ती जमीन वगैरे कुठे असेल आपल्याला माहित नाही. हं. पण आज एवढं शुभ स्वप्न पडलंय ना म्हणे, खूप छान आहे म्हणे आजच्या दिवस." हां. हां, आणि मला अजून काय बोलले ते हनुमंतराया, की हं. "मला 21 मोतीचूरचे लाडू मला प्रसाद म्हणून आणा आज." अय्या! हां, 21च लाडू मला प्रसाद म्हणून भोग लाव म्हणे मला 21 लाडूंचा. मग तर लावला मी काय? यांना हो, मग मी यांना बोलली, "मग हे नाही का 21 लाडू घेतले आणि मंदिरात जाऊन त्यांनी प्रसाद ठेवला. बाकीचा प्रसाद घरी घेऊन आलेत आणि हं. मला हे पण सांगितलं, की घरी आल्यानंतर तू लहान लेकरांना वाट." ओह! हो, एवढं पण सांगितलं त्यांनी मला स्वप्नात. मग मी त्यांना ते 21 लाडूचा भोग पण लावला ताई आज. वाह, वाह, वाह! हां, आणि मी स्वतः पण मंदिरात जाऊन आली, दर्शन वगैरे घेऊन आली. हां, हां. आणि इतक्या सारख्या कडकड आवाज येत होता, पावसांचे शिंतोडे जोरात. म्हटलं, "हनुमंतराय भावा, मला ना माझ्या आत्ते-सासूचं ऑपरेशन केलंय, मला दवाखान्यात जायचं हं, आणि हा एवढा जोरात पाऊस जर असेल, मी एकटी आलेली आहे, मी अडकून जाईल कुठेतरी. मला हं. दवाखान्यात जाऊ दे, मग तू जोरात गरजायला लाव." म्हटलं. पण हं. ताई खरंच झालं, एवढे जोरजोरात शिंतोडे. आणि मी म्हटली ना मनातल्या मनात, "हनुमंतराया मला नाही का जाऊ दे हॉस्पिटलपर्यंत, मग जोरात बरंच बुवा," असं सांग म्हटलं. हां, हां, हां. तिथे गेली ना ताई, तर तसंच झालं. मी दवाखान्यात पोहोचली आणि हं. गाडी लावली आणि इतका जोराचा पाऊस चालू झाला, अर्धा पाऊण तास उघडलाच नाही तो. अय्या! किती म्हणजे किती आहे सांगा स्वामी. कुठे स्वामी कुठे पण आपल्याला सर्व सगळं निरोप सर्व नेतात. खरंच हे करतात ताई, खरंच आहे. बरं. म्हणजे खूप माणसाला नाही का आपण विचार पण नाही करत. फक्त नाही का आपल्या भावाचे भुकेलेले आहेत नाही का. जेवढा भाव बरं. असेल तेवढं नाही का असं हे अगदी, असतं. अगदी, अगदी. मनातल्या गोष्टी पूर्ण होतात. बरोबर. एवढं छान वाटलं ना ताई. किती खूप छान, सुंदर वाटलं. किती माझं मन छान. इतकं भरून गेलं. म्हटलं मी ताईंना हा अनुभव नक्की शेअर करेन म्हटलं आता नाही गेल्या खरंच, गेल्या. खरंच छान ताई. खूप सुंदर. सगळे तुमचे स्वप्न पूर्ण होतील बघा. पूर्ण होत. खरंच आहे. होणारच, होणारच ताई. आणि खूप आता छान. एवढे अनुभव वगैरे पण ऐकते ना ताई, तर इतकं सुंदर वाटतं. खूप छान हं. वाटतं अनुभव ऐकून. हो. बाकीच्यांचे म्हणजे नाही का ताई, एका हक्काचं माहेरघर वाटायला लागलं तुमच्याशी बोलताना नाही हां, का? एखाद्या आई-बहिणीशी कसं आपण शेअर हां, करतो हां. मनातल्या गोष्टी नाही का? आणि खरं, खरं. महाराजांचं पण गोड कौतुक कोणाजवळ करावं? खरंय. बाकीच्यांजवळ सांगितलं की म्हणतील, "काय ही स्वामी स्वामी लावते, काय उठता बसता बसता स्वामी स्वामी लावते."
पण ताई हं. अशी सवय पडली ना महाराजांची, स्वामी राया आजचा दिवस तुमच्या कृपा आशीर्वादाने खूप छान गेला हो, उद्याचा पण छान जाऊ द्या मला. खरंय, हा, खरंय, आणि खरंय. ताई मी तुम्हाला मागच्या वेळेस बोलली होती ना की मुलगा म्हटलं मित्रांच्या जास्त आहारी जातो नाही का, हो, असं हो, हो, ऐकत हो. नाही. हा, मी पण स्वामींना पण सांगितलं आणि गुरुवार पण पकडले ताई. तर तुम्हाला काय सांगावं की तोच आता स्वतःहून म्हटला की मम्मी नको ग, हे मित्र मित्र जरा जास्तच झाले म्हणे आता मला नाही आई का, वाह! या मित्रांपासून लांब जायचं म्हणे. बघा त्याच्यासाठी गुरुवार पकडले. बरं, हा, किती आणि सुंदर. हा, पहिला गुरुवार केला आणि दुसऱ्या गुरुवारी तर अक्कलकोटलाच होतो, आणि तिसऱ्या गुरुवारी ताई तो तिकडनं आलो ना, तो डायरेक्ट मला काय म्हणतो, हां. मग का पहिला गुरुवार झाला म्हणे मम्मी, मला नाही का बाई म्हणे इथं काही राहायचं नाही, हे मित्र काही मला अभ्यास करू देणार नाही, मला का नाही बाई तू नाशिकला जाऊ दे. अय्या! हा, हा, आणि गेला ताई तो नाशिकला आहे, आता व्यवस्थित अभ्यास वगैरे चालू आहे. आणि त्याने नंबर पण बदलवून टाकला. नको बाई मम्मी म्हणे, खूप मित्र झाले, मित्रांमुळे नुकसान होतं ग म्हणे. वाह! आणि तुम्हाला बोलली ना मी, चिडचिड करायचा तो. हो, हं? हो, हो. चिडचिड करायचा, ऐकायचं नाही. हा, आणि मग त्याला असं वाटायचं मित्र चांगले आहेत बा, घरचे आपल्याला विरोध करतात कुठल्या असंच पण गोष्टीला. वाटतं. हो, खरंय. आणि आता त्याला असं वाटतं ना, मम्मी नको ग, माझं खूप नुकसान झालं म्हणे. आणि खरंच आहे म्हणे, त्यावेळेस नाही का असं वाटतं म्हणे की मित्रच चांगले, पॅरेंट्स सारखे ओरडतात तो आपल्याला असं. हां, हां, हां. म्हटलं माझ्या स्वामींनी तुला सद्बुद्धी दिली म्हटलं प्रेम, आणि याच्या पुढे पण असेच देतील म्हटलं. खरंय, खरंय. अगदी किती छान अं. ताई. सुंदर, सुंदर. अहं. हं, आणि हं. अजून आहे का ताई वेळ? हां, बोला ताई. हा, हा, तर पण ना ते म्हणजे फक्त मोठा नको व्हायला जास्त अनुभव. नाही, बरं हां, बरं, ठीक आहे हां. ठीक आहे. हा, असं नाही. आणि ताई मला नाही का म्हणजे आधी स्वामी तर माहितीच नव्हते नाही का. हां, स्वामींच्या अगोदर मला असं बऱ्याच बायका नाही का गुरुवारचा उपवास पकडायच्या, पण साईबाबांचा हां, उपवास हां, हां. पकडायच्या. तर मी म्हटली की बाबा काय एवढं गुरुवार करतात ह्या बायका नाही का, आपण पण करून बघू म्हटलं एकदा गुरुवार. तर हां, म्हणे माझी वहिनी नाही का, माझा भाऊ आर्मीत आहे, मग वहिनी माझ्याकडे होती तेव्हा, आता तो रिटायर झालाय. हां, मग तर मग वहिनी पण माझ्याकडे राहायची. मी वहिनीला म्हटलं, "या बायका एवढ्या उपवास करतात ना, आपण पण करायचा का?" हां. आणि ताई मी खरंच सांगते, मजाक म्हणून पकडला बरं का. म्हणजे मग मी बोलली साईबाबांना, म्हटलं लोकाला पावला खोटा आणि मला पावला खरा म्हटलं. खरं. हां, म्हटलं हां. म्हटलं हां, म्हटलं साईबाबा, म्हटलं मला फक्त 2 रूमचं घर पाहिजे हो म्हटलं, मला काही जास्त नकोय म्हटलं. हां, आणि लगेच वहिनीने मी म्हणजे आरती वगैरे केली, ते गुरुवारची पूजा पाठ केली दोघींनी. हां, आणि आरती वगैरे झाली आणि वहिनीने दळण करून ठेवलं. मी दळणाची कढाई घेतली आणि डोक्यावर ठेवून गेली दळण दळायला. हां. आणि जे जे चक्कीवाले होते का, ते घरांचे दलाल्या वगैरे पण करत होते बरं का. त्यांना मी बरं. म्हटली की म्हटलं अहो म्हटलं दादा म्हटलं ताई म्हटलं आम्हाला पण घर बघायचं हो म्हटलं, असेल तर सांगा. म्हणे आहे म्हणे पुढच्या कॉलनी, तुमच्या मिस्टरांना सांगा म्हणे. मी हां. घरी गेली, हे नेमके ऑफिसवरून जेवायला आले. यांना म्हटलं अहो असं असं म्हणे, माझ्याकडे काही पैसे आहेत का म्हणे, तुझ्या पप्पांना सांग. म्हटलं माझे पप्पा फक्त मदत करतील, अशी डायरेक्ट नाही देणार बरं का म्हटलं. तुम्ही अशी अपेक्षा नका ठेवू म्हणे. नाही का म्हणे, पण मग सपोर्ट का असे ना थोडा करतील ना म्हणे. हां, म्हटलं हो करतील तसे. पप्पा आले नेमके, योगायोगाने पप्पांना कॉल केला, म्हणे मी आहे जवळच आहे घराजवळ, आलो. दोघं गेले ताई बघायला, घर बघायला. आणि आता मी ज्या घरात राहते ना, ते घर 4 रूमचं होतं ताई. आणि असे हां, त्या दिवशी त्या माणसाने 3 घरं दाखवले बरं का. हां, 3 घरांपैकी यांना हे घर आवडलं ताई. वार होता गुरुवार हा पहिला. हां, हां. आणि ताई दुसऱ्या गुरुवारी डायरेक्ट बैठक झाली आमची. अरे हं. बापरे! हां, हो, आणि बैठकीला बसलो ना ताई, एवढा मोठा नाग यांच्या गाडीजवळ हां, बाहेर. आणि हां, आम्ही बाहेर गप्पा मारतो आणि माझा पोरगा खूप लहान होता त्यावेळेस. हां. तो असेल मी म्हणते तेव्हा तो बालवाडीला पण जात नव्हता. हं. पप्पा शाप, पप्पा शाप, पप्पा शाप करायचा तो. आता अरे यांना काय त्याची बोबडी भाषा एवढी लवकर कळत नव्हती. आणि बरोबर. मी काही त्या जागेवरून हललीच नाही बघायला. आणि हां. नंतर नाही का तो असं ओढून-ओढून येत होता, की बघा साप आहे बुवा असं. अय्या! हां, आणि हां. आणि मग हे गेले बघायला, तर "अरे बापरे!" म्हणे, "टायरवर पूर्ण गुंडाळलेला तो मोठा साप." हे म्हणे, "मोठा साप आहे गं," म्हणे, "म्हणून तो ओरडत होता," म्हणे, "सारखं सांगत होता," म्हणे. हां, मग म्हटलं, "काही नाही, म्हणजे नाही का, काही मारू-बिरू नका बा, देवाचं आहे हं. आणि देवच आहे असं समजून थोडा वेळ चालला जाईल," म्हटलं, त्याचा नका काही कोणी हातबोट लावू." मग हां. परत हे बैठकीला बसले ताई. 7,71,000 मध्ये हं, हं. घर डन झालं ताई आमचं वालं. अरे आणि वाह! ताई हां, आणि तो वार होता 2000, मी तुम्हाला एक कितीची गोष्ट सांगते, 2010 ची. हां, हां. वार होता गुरुवार आणि महिना होता मार्गशीर्ष. हां, हां.
म्हणजे ताई ह्या चौथ्या गुरुवारला ह्या घरात आलो ना तर तो महिना पण गुरुवारच आणि मार्गशीर्ष महिना. बापरे! हा हां. आणि ताई त्यावेळेस झालं ते साईबाबांचं. आणि परत आम्ही फ्लॅट घेतला ताई. हां. तर तो पण महिना होता डिसेंबर, हा पण महिना डिसेंबर या घराचा. हा ओह! आणि मग मी ह्यावेळेस साईबाबांना न सांगता स्वामींना सांगितलं. हां, म्हटलं स्वामी कॉलनीत नाही का खूप पाणी पाणी होतं, चिडचिड होते म्हटलं पाण्यावरून. हां, एक मिनिट हा, ताई. हां, हां. तर हां, तो गुरुवारच महिना ताई. हां, आपलं हां. सॉरी मार्गशीर्षचाच महिना डिसेंबर महिना. हां. आणि 5 तारीख, ती 8 तारीख होती तर ही 5 तारीख. बापरे! आणि मी स्वामींना म्हटलं स्वामी माझ्यासाठी ते घर जर खरंच चांगलं असेल तरच होऊ द्या, नाही तर काही व्यवहार होऊ नका देऊ. हां, हां, तर ताई स्वामींनी गुरुवारीच व्यवहार होऊ दिला. मार्गशीर्ष महिना हां. या गुरुवारची इकडची 8 तारीख, तिकडची 5 तारीख. आणि स्वामी म्हणजे जुलीच्या बर्थडेला घेतलं, मी तुम्हाला बोलली होती बघा. हो, हो, हो. हा असा अनुभव होता ताई तो माझ्या खूप, मार्गशीर्ष महिन्यातला खूप गुरुवारचा. छान ताई. खूप सुंदर. भयंकर सुंदर आहेत तुमचे अनुभव. हो. मी शेअर बाकीचे करते सांगेल हां ताई ताई. मी नंतर. हो, नक्की, नक्की. चालेल हां, चालेल. श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. श्री हो, स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ.